3 दिवसांनी बदललं आयुष्य. एका मुलीची वीरांगना बनण्याची प्रेरणादायी गोष्ट. एका छोट्या गावातील साधी मुलगी रोज शाळेत जायची, पण तिच्या मनात एक भीती कायम असायची. रस्त्यावरची छेडछाड, अनोळखी लोकांची भीती आणि स्वतःचा आत्मविश्वास हरवलेला. पण फक्त 3 दिवसांच्या प्रशिक्षणाने तिच्या आयुष्याला अशी कलाटणी दिली की ती केवळ स्वतःच बदलली नाही, तर संपूर्ण गावासाठी प्रेरणा बनली. आजची ही गोष्ट आहे वीरांगना प्रशिक्षणाची आणि एका मुलीच्या आत्मविश्वासाच्या पुनर्जन्माची. भीतीत जगणारी सायली. सायली ही 9वीत शिकणारी हुशार मुलगी. शाळा घरापासून 3 किलोमीटर दूर. दररोज आई सांगायची, लवकर घरी ये, कोणाशी बोलू नकोस. सायलीला प्रश्न पडायचा, मी मुलगी आहे म्हणून मला एवढी भीती का? एक दिवस शाळेत घोषणा झाली, सर्व विद्यार्थिनींसाठी वीरांगना स्वसंरक्षण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सायलीला ही नाव नोंदवायला सांगितले. तिला वाटलं, मी काय करणार, माझ्याकडून होणार नाही. प्रशिक्षणाचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी प्रशिक्षकांनी एकच प्रश्न विचारला, स्वसंरक्षण म्हणजे फक्त मारामारी आहे का? सर्व मुली शांत. प्रशिक्षक म्हणाले, नाही, स्वसंरक्षण म्हणजे योग्य निर्णय घेणे, डोक्याची चाहूल ओळखणे, आत्मविश्वासाने उभं राहणं आणि संकटातून स्वतःची सुरक्षित सुटका करणं. त्यानंतर सुरू झाली प्रत्यक्ष प्रात्यक्षिके. आवाज देऊन मदत कशी मागायची, कोणी हात पकडला तर स्वतःची सुटका कशी करायची, परिस्थिती ओळखून योग्य कृती कशी करायची. सायलीच्या डोळ्यात नवीन आत्मविश्वास दिसू लागला. दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी प्रशिक्षण अधिक रंजक झाले. मुलींना गटात विभागले गेले. पोलीस अधिकारी, प्रशिक्षक आणि महिला मार्गदर्शक सतत त्यांच्या सोबत होते. सायलीला जाणवलं, भीतीपेक्षा माझी ताकद मोठी आहे. ती पहिल्यांदाच मोठ्याने बोलली, मी करू शकते. तिच्या मैत्रिणींनी टाळ्या वाजवल्या. खरी परीक्षा. काही दिवसांनी सायली शाळेतून घरी येत होती. रस्त्यावर काही टवाळ मुलांनी तिचा पाठलाग सुरू केला. पूर्वी असती तर ती घाबरली असती, पण यावेळी तिने शांतपणे परिस्थिती ओळखली. आत्मविश्वासाने आवाज दिला, आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधले, योग्य अंतर राखले आणि सुरक्षितपणे घरी पोहोचली. तिने हिंमत दाखवली, पण कोणतीही धोकादायक कृती केली नाही. त्या दिवशी तिला समजलं, स्वसंरक्षण म्हणजे शहाणपणाने स्वतःचे रक्षण. बदललेली सायली. आज सायली फक्त विद्यार्थिनी नाही, ती इतर मुलींनाही सांगते, भीतीमध्ये जगू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रशिक्षण घ्या, सतर्क राहा. शाळेतील प्रत्येक मुलगी आता अधिक आत्मविश्वासाने उभी आहे. पालकांचाही विश्वास वाढला, शिक्षकांना समाधान मिळालं. ही गोष्ट फक्त सायलीची नाही, ती प्रत्येक मुलीची आहे, जी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकते. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे, तर आत्मविश्वास, जागरूकता आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद आहे. अशा प्रशिक्षणामुळे मुली अधिक सक्षम, सजग आणि स्वावलंबी बनतात. आपल्या परिसरात अशी संधी उपलब्ध असेल तर तिचा नक्की लाभ घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या घरातील प्रत्येक मुलगी व पालकांपर्यंत हा संदेश पोहोचवा. अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आजचा शतायुषी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.